राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून वाशी येथील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना, मनसे, स्वराज्य पक्ष आणि अनेक शेतकऱ्यांनी निवेदन देऊन भरपाईची मागणी केली आहे। वाशी तालुक्यामध्ये 14 आणि 15 ऑगस्ट या 2 दिवशी सतत अतिवृष्टी झाली। या अतिवृष्टीने वाशी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मूग, उडीद, सोयाबीन या पिकांसह ऊस, आंब्याची झाडे वाहून गेली आहे। याशिवाय वाशी तालुक्यातील अंतर्गत रस्त्यावरील 18 पूल देखील वाहून गेले आहे। याबरोबरच येथील अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तालुक्यातील घोडकी येथे दौरा करून नुकसान झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे। कृषी मंत्र्यांनी वाशी शहर ते उंदरे वस्तीला जोडणाऱ्या वाहून गेलेल्या पुलाची आणि झालेल्या पीक नुकसानीची देखील पाहणी केली आहे। तसेच काही शेतकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल मागणी केली असता मी शेतकरी असून कर्जमाफी गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी माजी आमदार राहुल मोटे, वाशीचे उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांच्यासह शेतकरी, भाजपा आणि अजित पवार गट राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। शहाजी चेडे, MC न्यूज, वाशी, धाराशिव।